कृपया स्टेजवर यावे. तर आज जो आपला पद्मशाली समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजन केलेला आहे त्या आयोजनाबद्दल आपण काय सांगणार? मराठवाडा पद्मशाली महिला महासभा व नांदेड जिल्हा युवक पद्मशाली संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडमध्ये भूदेवी किशनशेठ गोरंट्याल सभागृहामध्ये हा वधूवर परिचय मेळावा इथं संपन्न होत आहे. यासाठी मराठवाड्यातून नव्हतं महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश इत्यादी प्रदेशातून सुद्धा समाज बांधव इथं उपस्थित आहेत. या मेळाव्याला मराठवाड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये व इतर प्रदेशामध्ये फक्त नांदेड जिल्ह्यामध्येच वधूवर परिचय मेळावा फार मोठ्या प्रमाणात यशस्वी होतो. म्हणून महाराष्ट्रातील उपवर व उपवधू नांदेडमध्ये परिचय देण्यासाठी येतात. इथं देणारे परिचय बरेच जण आत्तापर्यंतचा इतिहास आहे की बऱ्याच जणांचं चांगलं स्थळ जमल्यामुळं इथं वरचेवर प्रतिसाद चांगला मिळते. इथं जेवणाची व्यवस्था याचासुद्धा प्रायोजक मिळतात. कैलासर गोरंट्याल आमचे एकमेव जे आमदार आहेत त्यांनी इथं सभागृह व विविध याचं जे डेकोरेशन आहे ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. समाजामधले पुष्कळ दानशूर आहेत त्यांनीसुद्धा आपापल्या परीनं वर्गणीच्या माध्यमातून त्याला सहकार्य केल्यामुळं आज जवळजवळ महाराष्ट्रातून 10,000 समाज बांधव उपवर उपवधू घेऊन इथं उपस्थित झालेला आहे. म्हणून ह्यामुळं समाजाच्या प्रतिसादामुळं हा मेळावा चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे. हा मेळावा सर कितवा मेळावा आहे पद्मशाली समाजाचा? पद्मशाली मेळावा म्हणजे 1980 पासून एखाद्या वर्षी कोविडचे 2-3 वर्ष सोडलं तर प्रतिवर्ष हा उपवर व उपवधू मेळावा घेतला जातो. प्रत्येक वर्षी असाच यशस्वी होतात. आणि या कार्यक्रमाला मुख्य करून आमचे नेते माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी खास उपस्थितीत लावून आम्हाला मार्गदर्शन केलं व समाधान व्यक्त केलेलं.